संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे। वाल्मिक कराडवर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची तपासणी सुरू आहे। संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याने आता त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते। सध्या या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या उपचाराला सुरुवात झाली असून सिटी स्कॅन त्याचा केला जातोय। सिटी स्कॅन रूममध्ये त्याला काही वेळापूर्वी दाखल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता उपचाराला सुरुवात झालेली आहे। त्याला शुगर बीपी सह स्लीप ॲपनिया आजाराने तो त्रस्त आहे आणि यामुळे वारंवार त्याला उपचार द्यावे लागतात। यापूर्वी कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्यावरती उपचार केले जात होते, मात्र आता काही क्रिटिकल कंडिशन असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि यामुळेच त्याला आता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। नेमका त्याला त्रास काय होतो याबाबतची थोड्याच वेळा डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर माहिती मिळणार आहे। मात्र त्याच्यावरती सध्या या ठिकाणी तपासणीला सुरुवात झाली असून याच ठिकाणी त्याच्यावरती काही वेळानंतर उपचार देखील केले जाण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर सह मी अशोक काळपुटे, TV9 मराठी, बीड। तर वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलेला आहे। त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे।